छावा संघटनेच्या विजयकुमार घाटगे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय लातूर शहर बंदचं आवाहन करण्यात आलंय। मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि राज्याचे कृषी मंत्री कोकाटे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली। या सर्व मारहाणीची सखोल चौकशी करण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे। दरम्यान अजित पवार यांनी या कार्यकर्त्यांना आवरावं, अन्यथा छावा संघटना जशास तसं उत्तर देईल असा इशारा छावा संघटनेचे नानासाहेब जावळे पाटील यांनी इशारा दिलेला आहे। दरम्यान मारहाण झालेले विजयकुमार घाटगे यांच्यावर लातूरमधल्या एका खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती कळल्यानंतर छावाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसंच विविध पक्ष आणि संघटनांमधील पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांनी रुग्णालयामध्ये भेट देऊन विजयकुमार घाटगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे। जो काही आमच्यावर परिणाम गुन्हे दाखल करा। तुमचे कार्यकर्ते जर कायदा हातामध्ये घेत असतील, अजितदादांना सुद्धा माझं आव्हान आहे, या कार्यकर्त्यावरती या कार्यकर्त्यांना आवरा, अन्यथा छावा संघटना छावाच्या पद्धतीनंच पुढील काळामध्ये तुम्हाला नक्कीच उत्तर देईल। सर्वपक्षीय बंद आहे, शेतकऱ्यांनी बंद हा केलेला आहे। परवाच्या दिवशी लातूर जिल्हा बंद राहील, नंतर मराठवाडा बंद राहील आणि जे काही यामध्ये घडेल त्याला प्रशासन जबाबदार राहील। त्यामध्ये काय कटकारस्थान झालेला आहे, ते जीव मारण्याच्या उद्देशाने आलेले होते, त्यांच्यासोबत काही स्थानिक गुंड सुद्धा होते, त्याचा तपास पोलीस प्रशासनाने करावा। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे। वैभव, आपण पाहतोय छावा संघटनेनं लातूर बंदची हाक दिलेली आहे। घाटगेंना मारहाण झालेली होती, त्याचा निषेध करण्यासाठी काय सध्याची तिथली परिस्थिती पाहायला मिळते? नक्कीच आपण जर पाहिलं तर सूरज चव्हाण यांनी जे काल हल्ला केला घाटगे पाटील यांच्यावर, त्यांना दुखापत झालेली आहे आणि आता त्यांना त्यांच्या खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तो जो प्रकार पाहिला तर आपण जर पाहिलं तर काल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये निषेधार्थ त्यांनी निवेदन देण्यासाठी तटके केले होते। पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांनी निवेदन दिलं आणि त्यांच्या अंगावर काही कार्यकर्त्यांनी पत्त्या फेकल्या, एवढंच निमित्त होतं। त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्याचा राग आला आणि त्यांनी त्या घाटगे आणि त्यांच्या एक सोबत कार्यकर्त्याला बेदम मारहाण केलेली आहे। आपण जर पाहिलं तर पुन्हा रात्री छावाचे कार्यकर्ते आक्रमक झाले, त्यानंतर राष्ट्रवादीचे अजित पवारांचे बॅनर जे आहेत ते फाडण्यात आलेले होते। एकंदरीमध्ये परिस्थितीमध्ये आता पाहायला गेलं तर लातूर बंदचे हाक जे आहे ते छावा संघटना आणि इतर सर्व संघटनेने दिलेले आहे। इतर पक्ष सुद्धा त्यामध्ये सर्व पक्ष सामील झालेले आहेत। त्यामुळे हा जो बंद जे आहे ते आजचा कडकडीत बंद असणार आहे, कारण उद्या लातूर जिल्हा बंद चे हाक जे आहे ते छावा संघटना आणि इतर पक्षाने सुद्धा दिलेले आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, काय सांगाल? काल एका शेतकऱ्याच्या मुलावर हल्ला झाला, छावा संघटनेने निवेदन दिलं होतं। निश्चितच काल सूरज चव्हाणने जो हल्ला केला घाटगे पाटील यांचा निषेध करतो आणि एका शेतकऱ्याचा मुलगा जर असं विरोधात कोकाटे साहेबांच्या विरोधात जर निवेदन देत असेल तटकरे साहेबांना आणि तटकरे साहेब पत्ते खेळतात, ते पत्ते दिले म्हणजे काही चूक नाही, त्यांनी त्याच्यात मारहाण करायची गरज नव्हती। आणि मला तर वाटतंय बाबा मराठा कार्यकर्ते जे आहेत मराठा चळवळीचे त्यांच्यावर जाणीवपूर्वक एकेकावर हल्ला करा। काल परवा सोलापूर झाला, प्रवीण दादावर जसा हल्ला झाला तसं राजकारणी लोक म्हणजे एवढे मानले मराठा चळवळीचे कार्यकर्ते एक मारत आहेत, त्याच्या जाहीर निषेध केला आणि म्हणजे आम्ही औसा बंद त्या लातूर जिल्ह्याकडे तरी बंद राहणार आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर आज लातूर शहर बंदचं आवाहन केले, उद्या लातूर जिल्हा बंद असणार आहे। आपण जर पाहिलं तर त्यांनी जे सोलापूरमध्ये बॅड हल्ला झाला याचं सुद्धा त्यांनी उदाहरण दिलं। त्यामुळे कठोर कारवाई करण्याची मागणी जी आहे आता सर्व स्तरातून होते। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।